नमस्कार मंडळी, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे राजश्री तपासे 23. तर आज माझ्या मिस्टरांचा म्हणजे खास मित्र येणार आहे. त्याच्यासाठी मी जेवणात काय काय बनवणार आहे. छान जेवण झालंच पाहिजे त्यासाठी. तर चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. बरं तर जेवणाची तयारी नंतर आधी नाश्त्यासाठी बनवते. इथे मी 2 वाटी मिक्स रवा बॅटर घेतला आहे. म्हणजे पीठ डीमार्टमधून आणलं होतं विकत. त्यानंतर हे 2 वाट्या पीठ, 2 वाटी पाणी आणि 1 वाटी दही टाकून मिक्स करून मस्त ते झाकून ठेवणार आहे 5-10 मिनिटासाठी. तोपर्यंत इथे पूजा करून आवरून घेते. तर पूजा करण्यासाठी इथे मी कूलरवर ठेवला आहे दिवा आणि सर्व आवरून घेते. म्हणजे कसं तोपर्यंत माझं बॅटर देखील फुगून होईल छानपैकी. इथं आरती झाली आहे आपलं आणि 10 मिनटं 5-10 मिनटं झालेच असतील. फ्लावर वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मी जाणार आहे. आता यांचं खास मित्र येणार आहे खूप वर्षानंतर येणार आहे. तर मी म्हटलं खास काहीतरी आपण जेवण बनवणार आहोत. तर इथे आपलं बॅटर झालं आहे छान आणि तव्यामध्ये मी तूप लावून घेतला आहे आणि मस्त डोसा टाकला आहे फर्स्ट आणि त्यानंतर इथे खूप सुंदर असे डोसे बनले होते. नक्की ट्राय करा. ही आहे मखानाची पावडर आणि ही खूप छान मिळाली मला. याच्यामध्ये मी टाकला आहे हे पावडर टाकले आहेत. त्यानंतर दुपारी मी भात बनवला होता याचा सोयाबीनचा बिर्याणी. तर हे प्रोडक्ट आले होते तर मी फास्टमध्ये पटपट प्रोडक्ट घेऊन आली आणि तुम्हाला ती शेअर करणार आहे. तर हे आहे फर्स्ट प्रोडक्ट. आपण पाहूया काय आला आहे. मी ऑर्डर केले होते त्यानुसार आले असतील. तर हे आहे बघा. हे आहे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर आणि ही माहितीच असेल तुम्हाला. ही आहे पावमध्ये वगैरे बेकरी यूजसाठी यूज करतात. हा नेकलेस आहे दुसरा. खूप छान मिळाला मला असं मला वाटते. खूप सुंदर आहे. ओरिजिनल म्हणजे बिलकुल आहे. आणि त्यानंतर हे आहे स्प्रिंकल्स डोनट बनवायचे आहेत मुलांची जिद आहे म्हणून डोनटसाठी. ते सगळं झालं त्यानंतर इथे मी भात लावून घेते. भात लावून घेण्यासाठी म्हणजे मसाला भात मी डायरेक्टली बनवला आहे. कांदा, टमॅटो, अद्रक लसूण पेस्ट म्हणजे सगळं मिक्सरला वाटून त्यामध्ये थोडेसे मसाले टाकून मस्तपैकी थोडासा भात लावून घेणार आहे. त्यानंतर इथे मी हा भात थोडंसं गरम पाणी टाकूनच घेणार आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून छान असं याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि पाणी टाकून घेतल्यानंतर कुकरमध्ये 1 शिट्टी लावून घेणार आहे. म्हणजे आपला भात एकीकडे होऊन जाईल. भात होईल तोपर्यंत आपण बाकीचं आवरून घेऊयात. आता इथे ना मला ना करायचं आहे बेसन म्हणजे पिठलं. कारण तो आहे भोजपुरी म्हणजे भ काय म्हणतात भोजपुरी आहे तो त्यांचा मित्र आणि छान बिहारवरून आहे. तर इथे मी म्हटलं आपली महाराष्ट्रीयन डिशच देऊयात. तर अशा प्रकारे मी ठेचा बनवून घेतला आहे. लसूण, मिरची आणि शेंगदाण्याचा कांदा टाकला आहे तेलामध्ये. हा ठेचा टाकला, मस्त फ्राय करून घेतला आहे. थोडंसं चवीनुसार मीठ, हळद टाकून घेते आणि त्यानंतर मिक्स करून घेणार आहे छानपैकी. त्यानंतर इथे मी बेसनचं बॅटर केलं होतं ते तुम्हाला दाखवलं आहे. ते मी टाकून घेते आणि बेसन थोडंसं जास्त घ्या तुम्हाला जर वाटत असेल. आणि इथे मी मिरची काल तुम्हाला दाखवली होती ती फ्राय करून दिली आहे. त्यानंतर इथे मी काल म्हणजे मिरची मी कापून ठेवली होती पण आता फ्राय करून दिली आहे. तर इथे मी आता भाकरी करून घेते. आता त्या प्लेट इथे बसत नाही म्हणून मी पोळपाटावरच भाकरी करून घेणार आहे. आणि छान झालं जेवण असं त्यांना खूपच आवडलं की खूप छान झालं. पहिल्यांदा मी असं खाल्लं आहे. खूप खुश झाले ते आणि माझं कामच ते आहे. तुम्हाला काल देखील व्हिडिओमध्ये दाखवलं मी काल काय काय बनवलं होतं. आज देखील काय काय बनवलं. आता अजून खूप उशीर झाला आहे 12 वाजले आणि मी एडिटिंग करते. खूप थकली आहे तरी पण मला एवढी झोप येते तरी एडिटिंग करते कारण मला पाहिजे. तर हे जेवण झालं त्याच्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे.
माहिती असेल आता ऑनलाईन देखील मिळतं. तर हे मिरर घेतलं आहे मी, असं मिरर आहे आणि छान आहे. असं म्हणजे 50 रुपयाला मिळालं मला मिशो हे रेडीमेडमध्ये आणि छान आहे. बघू आपण आता अटॅच करते आणि तुम्हाला मग दाखवते. खूप सुंदर आहे. तर स्टिकर असं इझिली काढायचं. हे बघा, हे स्टिकर निघतं आणि छान ॲडेसिव्ह आहे बघा. पूर्ण हात बोट चिटकते त्याला आणि फक्त बोटावर आहे बघा, फक्त बोटाला चिटकलेला आहे आणि अशा प्रकारे आपण लावून घेणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवते. तुम्हाला हे अशा प्रकारे मिरर लावून घेतला आहे आणि याच्यावरचं नुसतं स्टिकर आपल्याला काढायचं आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे ओपन केलं आहे आणि हे असं काढायचं आहे. तर कसं वाटते, किती क्लीन आणि हे बघा सुंदर आलं की नाही, छान वाटते बघा. आपण असे बाथरूममध्ये लावू शकतो जेणेकरून आपल्याला काय मस्त मेकअप वगैरे करू शकतो किंवा क्लीनअप, मेकअप नाही क्लीनअप करू शकतो. तर हे बघा, आयब्रोज किती वाढलेत माझे. बघू आता कधी, आता रक्षाबंधन येईल तेव्हाच मी कट करणार आहे. आणि अशा प्रकारे आपण इथे पाणी लागू द्यायचं नाही, नाहीतर खराब होतं. क्लीन करताना सुक्या कपड्याने मस्त असं क्लीन करून घ्यायचं. तर चला पुढे वळूयात आपण. नंतर मला जायचं होतं बाहेर म्हणून मी आणि डुग्गू रोजिष्णू स्कूलमध्ये गेला होता आणि यांच्यासोबत आम्ही बाहेर आलो होतो. आता तुम्ही म्हणणार याच्यावर काय कानातले घातलेस, तर मी घातला आहे आता टी शर्टवर स्कर्ट आणि त्यामुळे मी अशा प्रकारे घालून आले आहे. आणि इथे मी आम्ही आलो होतो, डुग्गू मी आम्ही खेळत होतो. माझी फ्रेम आहे ना, म्हणजे चष्मा तो मला फिटिंग करून घ्यायचा होता कारण खाली गळत होता म्हणून. आणि मुलांची तर जिथे तिथे धावपळ चालत असते. तर आम्ही पटपट आवरून पोचलो आणि इथे घरी आलो. तर हाच होता आजचा दिवस. तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, थँक्यू.